उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी। उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ। तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य। तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क, पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईत बोलावलं, महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा ही चिंतेची बाब, गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी, तोडफोड प्रकरणी सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीला राज्य सरकारचा किती राग आहे हे दिसलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। सार्वजनिक आरोग्य विभागानं स्वच्छतेच्या नावाखाली 3200 कोटींचा घोटाळा केला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप, तर तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरू, वडेट्टीवारांची टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिर्डी दौरा, दौऱ्यावेळी फडणवीसांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी। निवडणुका 2 टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घ्या, निवडणूक खर्च 20 लाख रुपयांनी वाढवा, निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी केली मागणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा। केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या मुख्य सचिवांवर नाराज, निवडणुकीपूर्वी बदल्यांचा अहवाल न दिल्यानं नाराजी, निर्धारित वेळेत माहिती का दिली नाही ते स्पष्ट करण्याचे निर्देश। मतदान केंद्रांवर रांगांचं योग्य व्यवस्थापन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवरून निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार। मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशी नको, रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांसाठी शेड, पंखे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करा, भाजप आमदार आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, तर एखादा अधिकारी पदावर जास्त वेळ राहिला की तो निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो, म्हणून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी। जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातून काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागणार, त्यासाठी काँग्रेसनं सत्ता काळात घोषणानंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडून सुरुवात। संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर, जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत चर्चा करणार असल्याची माहिती। उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती झाल्यानं उमेश पाटील नाराज, राजीनाम्याचं बंद पाकिट तयार, 2 ते 3 दिवस वाट पाहणार, उमेश पाटील यांचं वक्तव्य। कोकणात अजित पवार गटाला धक्का, दापोली नगर परिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची निर्मिती। मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरेंची बंद दाराआड चर्चा। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल, पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका, जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप। माढा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत होण्याची शक्यता, पवारांनी तिकीट दिल्यावर समोर कोण याचा विचार न करणार नाही, आमदार बबन शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेचं आव्हान।
बीड जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा. गेवराई, माजलगाव आणि केज विधानसभेसाठी ठाकरे गट आग्रही. सुषमा अंधारेंची माहिती. रायगडमध्ये जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद नाही. महायुतीच्या सर्व 7 जागा निवडून आणणार. शिवसेना नेते भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर पनवेल, अलिबाग, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात युतीचा धर्माचं पालन करणार. गोगावले यांची माहिती. रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. दासगाव, बामणे, कोंड येथील ग्रामस्थांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पुढील 3 ते 4 दिवसात आणखी 3 ते 4 धक्के देणार. गोगावले यांची माहिती. पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 तर चंद्रपुरातील 3 जागांवर ठाकरे गट दावा करणार. माजी मंत्री भास्कर जाधव यांची माहिती. तर कुठल्याही परिस्थितीत बल्लापूर जागा शिवसेना लढवणार. भास्कर जाधव यांचा निर्धार. यवतमाळमध्ये वंचितला धक्का. वणीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा ठराव. ओबीसी समन्वय समितीने घेतला ठराव. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या बॅनरवर मनोज जरांगेंचा फोटो. पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांचे लावले वेगवेगळे बॅनर्स. बीडमध्ये बॅनरची चर्चा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रपुरात मेळाव्याच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्यावर धरला टीका. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरेंचा विधानसभा निवडणुकीसाठी दावा मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव पोंभुर्णा शहरात दाखल. हिंगोलीमध्ये संभाजी ब्रिगेडनं कृषी अधिकारी कार्यालयाला ठोकलं टाळं. पीक कापणीच्या प्रयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे वसमतच्या कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकत ठिय्या आंदोलन. औरंगाबाद खंडपीठाकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा रद्द. व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाल्यास केवळ टाकणारच नाही तर ग्रुपमधील प्रत्येकजण तितकाच दोषी. हायकोर्टाचं मत. नागपुरातील गोंड गोवारी समाजाचं आंदोलन स्थगित. मात्र उपोषण सुरू. 30 सप्टेंबरला फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. आदिवासी आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मुंबईच्या अंधेरी येथील सीप्सजवळ ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. मात्र खड्डा आपला नसल्याचं मुंबई महापालिका आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं स्पष्टीकरण. त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल करायचा याबाबत पोलिसांनाही संभ्रम. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर 100 कोटी खर्च करून शिवसृष्टी उभारली जाणार. मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलं प्रेझेंटेशन. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवप्रेमींना पाहता येणार. फिश ॲक्वेरियम आणि म्युझियम देखील उभारलं जाणार. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जाबाबत सोमवारपर्यंत निकाल राखीव. सिंधुदुर्ग पोलीस आणि आपटेंच्या वकिलांनी आज न्यायालयात मांडली बाजू. केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला. भारतातील मंकीपॉक्सची ही तिसरी घटना. यूएईमधील केरळमधील एर्नाकुलम येथे परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्स झाल्याचं स्पष्ट. या स्ट्रेनची अद्याप ओळख पटली नाही. कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात नोंदवला एफआयआर. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी घोटाळा प्रकरण दाखल झाला एफआयआर. कर्नाटकात सीबीआयला नो एंट्री. सीबीआयकडून निष्पक्ष तपास होत नसल्याचा आरोप करत सीबीआयला खुल्या चौकशीसाठी दिलेली मुभा कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने काढून घेतली. शिगेरू इशिबा यांची जपानच्या पंतप्रधानपदी निवड. पुढील आठवड्यात स्वीकारणार पदभार. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील तणाव संपवण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने लडाखमधून सैन्य मागे घेण्यासंदर्भात चीननं दर्शवली सहमती. चीनच्या संरक्षण मंत्रालयानं केलं स्पष्ट. पाकिस्तानमधील पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट. खैबर पख्तूनख्वामधील स्वाबी शहरातील घटना. स्फोटात पोलीस कर्मचारी जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक.
हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन. त्या 89 वर्षांच्या होत्या. हॅरी पॉटरमध्ये प्रोफेसर मॅकगॉनगलची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांनी 2 ऑस्कर पुरस्कारही जिंकले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.